पुरींनी लाजा सोडून दिल्या पार. पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी हो. पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात गुशिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा, तूच माझी जान आहे. कान फडफड. हा विनोद नाही महाराज, पार भंगरी पुरी, पार भंगरी. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या. कबा आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो, आम्ही कोणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जात. इतक्या दरिद्री पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. एवढे हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून पुरीनं तुम्ही. आज जा कीर्तन संपल्यावर आता मॅसेज टाकान जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. पुरीनो आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा. तुम्हाला काय झक मारायची ती मारा. पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारितोय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले, मी आमचं 9वी पासून तो सगळा माझा खर्च तोच करतोय. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो, सिम तो टाकतो, चार्जिंग तो करतो. मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पोरीची आई आहे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेर काय ते नवरदेव उड्या आणायचे. त्याला वाटलं शांताबाई झाल्या काय. जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा. अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खं वराड घे ना मोखंडी 2-4 काल घेत. कशाच आहे पैसे चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वराड नाला ताटली हातात घेत भात कान त्याला भातच सापडलं नाही. ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार इडिओ चांगले गोल गुलाबजामू होते. कोणत्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांबकळा केला. काय गेलं तुझ्या बापा. आता असा गुलाबजामू नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. मारली झक. राजा राणी राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही. राणीची टाकली का मुका घेऊन गेली. बावळ्याचा बाजार. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय आता. तो नवरदेव म्हशीक जातो टोनगा भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला जाणार नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते खंब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरे मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायचे, याला म्हणायचं फेसिंग. सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पुरीनो, पूर्ण केस मोकळे करायचे, धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा. ही बाजू खाली दाबून घ्यायची म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि एक भांग असा आहे, ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी वाटावर आली पाहिजे देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय नाही, चला हवा येऊ द्या. आणि पण त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर फुल
जमलं की नाही पोरण ते काढते म्हणतो वन्स मोर पाहते आहे तुम्ही चालू तर कसं माहिती